तर हिंदीवरून महायुती सरकारमध्ये सुद्धा मतभेद पाहायला मिळत आहेत। भाजप आणि शिंदेंची भूमिका एकच आहे। हिंदीची सक्ती नाहीच, राज्यामध्ये मराठीची सक्ती आहे असं फडणवीस म्हणाले। तर अनिवार्य शब्द आम्ही हटवलेला आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। तर पहिली ते चौथी हिंदी नको अशी ठोस भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे। हिंदीच्या वादावरून ठाकरे बंधू सरकार विरोधात एकत्र आले असले तरी सरकारमध्ये मात्र हिंदीच्या मुद्द्यावरून मतभेद आहेत। पहिली ते चौथी हिंदी नको अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे। सरकारमध्ये असून अजितदादांचा हिंदीला विरोध आहे। काल मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतली। मला असं वाटतं की पहिली, दुसरी, तिसरी, चौथी मध्ये हिंदी असू नये, पाचवी पासून हिंदी असावं, पहिली पासून मराठीच त्यांना शिकवावं, मराठी लिहिता वाचता त्यांना यावं। ज्यावेळेस ते पहिली पासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं। फक्त बोलण्याच्या संदर्भात पाचवी पासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही, तेव्हा पाचवी पासून हिंदी सक्तीची करावी। आक्षेप घेणाऱ्यांशी बोलून निर्णय घेऊ, अनिवार्य शब्द काढला आहे अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी मांडली आहे। म्हणजे एकनाथ शिंदेंनी हिंदीला विरोध केलेला नाही, शिंदेंची भूमिका भाजपला सुसंगत अशीच आहे। राज ठाकरेंचा विरोध मोडण्यासाठी शिंदेंचे मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती। महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केली, सक्तीची केली। कुठलाही निर्णय जोर जबरदस्तीने लादला जाणार नाही। या हिंदी बाबत सारासार विचार करून सगळ्यांची चर्चा करून योग्य तो निर्णय या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा, या राज्यातल्या जनतेच्या हिताचाच निर्णय घेतला जाईल। इयत्ता पहिली दुसरी करता मौखिक शिक्षण आपले शिक्षक बांधव त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतील। पुस्तकं ही शिक्षकांच्या साठी असेल। आता तिसरी भाषा म्हणून जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे की इयत्ता तिसरी पासून पुढे त्याची पुस्तकं, त्याचं लिखाण, त्याचं अध्ययन हे तिसरी पासूनच होणार आहे। हिंदीच्या मुद्द्यावर भाजपनं हिंदीची सक्ती नसल्याचं म्हटलंय। फडणवीसांनी पहिली ते चौथी हिंदी सक्ती नसल्याचं स्पष्ट केलं आहे। माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत। हिंदी सक्ती नाहीच, मराठी सक्ती आहे, हिंदी ऑप्शनल आहे। शरद पवारांनी मात्र ठाकरे बंधूंची हिंदी विरोधातील भूमिका योग्य असल्याचं सांगत हिंदीला विरोध केलाय। ठाकरे बंधू त्याचे स्टेटमेंट आता बघितलं ते काही चुकीचं नाही। त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्या स्टेटला हिंदी आणि हवी आणि नको आहे हे दोन्ही गोष्टी सांगितले। शरद पवारांच्या नेत्यांनी तर ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलंय। मोर्चात आम्ही सहभागी होणार आहोत। त्यांचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे जे आव्हान की पक्षभिन्निवेश बाजूला ठेवा आणि मराठीसाठी मोर्चात सामील व्हा। आम्ही तर मराठीचे भक्त आहोत, त्या मातीवरती मनापासून प्रेम करणारी माणसं आहोत। आम्हाला 105 हुतात्म्यांची आठवण येते। ही माती आमची भक्ती शक्ती आहे, त्याच्यातूनच आम्हाला शक्ती मिळते। आणि मातृभाषा हे आमचं कुमकुम तिलक आहे। म्हणजे मला फ्रेंच शिकावं वाटतं, फ्रेंच शिकेन। मला जर्मन शिकावं असं वाटतं तर मी जर्मन शिकेन। कशासाठी तुम्ही सक्ती करता? आणि एक तर आधीच पोरं त्या बॅगेच्या ओझ्यामुळे वाकले।